8वा वेतन आयोग. प्रश्न सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. काम सुरू आहे, परंतु 31 जुलै 2026 रोजी जी काही मुदत दिली होती सर्व संघटनांना, सर्व डिपार्टमेंट्सना, की तुमच्या शिफारसी कळवा, ती मुदत 31 जुलै 2026ला संपली. शिफारसी अतिशय उत्तमरित्या केल्या गेल्यात, त्याच्यामध्ये काहीही शंका नाही. उदाहरणार्थ, आज कोणत्याही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मिनिमम बेसिक पे म्हणजे कमीत कमी मूळ वेतन 18,000 रुपयाचं आहे. एखाद्या खात्यामध्ये स्वीपर, सफाईगार हे जर पद सर्वात निम्न पद असेल तर त्यांचा मूळ पगार 18,000 हा 7व्या आयोगात फिक्स केलेला आहे. तिथून या वेतनाची संरचना नवीन वेतन आयोगात बदलण्यास सुरुवात होते. मग ही सुरुवात त्यांनी मागितली आहे जास्तीत जास्त खात्यांनी, की हा निम्न मूळ वेतन 69,000 करण्यात यावं. फिटमेंट फॅक्टर हा एक महत्त्वाचा भाग असतो जेव्हा जेव्हा नवीन वेतन आयोग लागू होण्याचा कालावधी असतो तेव्हा. 10 वर्ष आपण 7व्या आयोगातली सॅलरी, 7व्या आयोगातली पेन्शन आपण घेतोय. 10 वर्षात ही वेतन संरचना आणि पेन्शनची संरचना ही बदलणं अभिप्रेत असतं आणि त्यानुसारच आयोगात स्थापना केली जाते आणि मग तो आयोग कामाला लागतो. त्यांना एक मुदत दिली जाते, साधारण 1.5 वर्षाची मुदत नक्की असते. आता या 1.5 वर्षातली शिफारसींची विंडो बंद होऊन 7 महिने संपले आणि 31/7ला त्या मुदतीमधले 7 महिने संपले. थोडक्यात अजून त्यांचा कालावधी 11 महिन्यांचा राहिलेला आहे आयोगाने फायनल अहवाल देण्यासाठी. या अहवालावर सर्व काही अवलंबून असतं. आता जर आहे त्या शिफारसी 69,000 या बेसिक पे कमीत कमी याच्यावर जर मंजूर झाल्या तर असं गृहीत धरलं जाईल की 3.83 हा फिटमेंट फॅक्टर सरकारने मंजूर केला आहे. त्या प्रमाणात पुढच्या सगळ्या वेतन संरचना बदलत जातील. अर्थात पेन्शनर लोकांच्या पेन्शनला सुद्धा त्याच पद्धतीने फायदा होणार आहे. जे काही आहे 8व्या आयोगाचं कामकाज अतिशय स्पीडने चालू आहे असं ऐकतोय. ही सुद्धा एक गुड न्यूज असंच म्हणावं लागेल. 1 जानेवारी 2026 पासून 8व्या आयोगाची अंमलबजावणी होणार, हे तर सर्वश्रुत आहे, सर्वज्ञात आहे. या 1 जानेवारीपासून अहवाल प्राप्त होऊन GR निघेपर्यंत जितक्या महिन्यांचा कालावधी जाईल तितक्या महिन्यांचा ॲरियर्स प्रत्येक व्यक्तीला मिळणार म्हणजे मिळणारच. त्यामुळं ॲरियर्ससुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त मला असं वाटतं की 18 महिन्यांचा ॲरियर्स नक्की मिळेल. 18 महिन्यात या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन नक्की सुरू झालेलं असेल. नॅचरली 1 जानेवारीला जो काही तुमचा मूळ पगार, मूळ पेन्शन
ही फिक्स होईल तेव्हा तुमचा डिअरनेस अलाउन्स 0% आणला जातो आणि मग 2%, 3% अशी वाढ त्या 6 महिन्यासाठी तुम्हाला मिळू शकते. प्रॉबॅबिलिटीज या फक्त मी शक्यता बोलून दाखवतोय. थोडक्यात काय, 69,000वर सॅलरी ज्याची फिक्स झाली त्याला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता शिफारसीमध्ये 6% पगार वाढ मागितली आहे, जी 7व्या आयोगापर्यंत 3% होती. ती त्यांनी दुप्पट मागितली आहे. आता आहे तशा शिफारसी मंजूर झाल्या तर 6% तुम्हाला वाढ नक्की मिळणार आहे. कारण 1.5 वर्षाचा कालावधी जर हा अहवाल येण्यात गेल्या तर त्या कालावधीमध्ये एखादं इन्क्रिमेंट तुमचं नक्की होतं. त्यामुळं हे 6% आणि एखादा DA 2%, दुसरा DA 3% असं गृहीत धरा. थोडक्यात तुम्हाला जर आहे तशा 6%च्या इन्क्रीजच्या शिफारसी मंजूर झाल्या तर 11%नी तुम्हाला मूळ पगारात वाढ होणार म्हणजे होणार. म्हणजे मूळ पगार 69,000 प्लस 11% असं मी सांगतो आहे. अतिशय मूळ बेसिक, निम्न बेसिक याच्यापासून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. समजा 6% वाढ मंजूर नाही केली, दरवर्षी 5%चं इन्क्रिमेंट दिलं तर तुमची टोटल बनते 3 आणि 2 5% DA, 5% HRA, 5%चं इन्क्रिमेंट तुम्हाला आणि 69,000 अधिक HRA हा आपण गृहीत धरू. सध्या ज्या स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये नक्कीच 3-4% वाढ होणार. तूर्त आपण HRA बाजूला ठेवू. 69,000 बेसिक, 5%चं तुमचं वार्षिक वाढ आणि 5% DA असा तुमचा वाढला असं गृहीत धरतो मी. 10%, 69,000 अधिक 6,900, 75,900 ही तुमची याचं इम्प्लिमेंटेशन झाल्या कदाचित रक्कम येणारी असणार. प्लस HRA ते मी तुमच्या डिडक्शनमध्ये टाकून देतो. म्हणजे समजावून सांगण्याचा उद्देश हा आहे माझा की येत्या वर्षभरात कमीत कमी बेसिक पे, कमीत कमी मूळ वेतन असलेला गट, मग तो सफाईगार असेल किंवा इतर कोणतं पद असेल, ही व्यक्ती 75,000 पगारापर्यंत पोहोचलेली आपल्याला 2027मध्ये दिसेल. म्हणजे अर्थात 4-5 महिन्यानंतरचीच घटना बोलतोय मी. त्यामुळं बाजारामध्ये जरी महागाई खूप वाढलेली असली तरीसुद्धा मला असं वाटतं की ही एक समाधानकारक बाब होऊ शकते. तळागाळापर्यंत जाऊन सरकारने जर असा विचार शिफारशींचा केला आणि जर 69,000 हाच मिनिमम बेसिक पे ठरला सर्वात निम्न पदाचा, तर या घटना नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या अनुसार स्वतः थोडं आनंदी राहणं काही गैर नाही. मिळणार आहे ना, तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळणार आहेत. फक्त प्रिकॉशन इतकीच घ्यायची, जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत ओघाच्या ओघाच कुठल्याही उंच उड्या मारायच्या नाहीत. आपण सामान्य नागरिक या सदरात मोडतो ही बाब कधीही विसरायची नाही. हे सुद्धा आवर्जून सांगतो. 8व्या आयोगाच्या अशा या शिफारसी करणाऱ्या सर्व खात्यांना लाख लाख धन्यवाद देतो मी. तुमच्या या 6% वार्षिक वाढ ही मंजूर व्हावी. 69,000 मिनिमम बेसिक पे ही मंजूर व्हावी. अल्टिमेटली 3.83 हा फॅक्टरसुद्धा, फिटमेंट फॅक्टरसुद्धा मंजूर झाल्यात जमा. असंच चित्र दिसून यावं याच शुभेच्छा आणि सदिच्छा. दुसऱ्या व्हिडिओत लवकरच भेटूया.
पेन्शनच्या बाबतीत MLA, खासदार आणि आजचा सरकारी नोकर इन्क्लुडिंग सैनिक